नवरात्रीमध्ये बरेच लोक आपापल्या घरामध्ये बऱ्याच प्रकारचे विधी करत असतात। त्यातलेच हे 7 विधी म्हणजे 7 होम हवन जे प्रत्येकजण आपापल्या घरात करू शकतं आपल्याला ज्या अडचणी आहेत त्यानुसार। तर याचे आपण फायदे बघूया आणि त्याचा विधी पण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नवरात्रीमध्ये 7 होम हवन केले जातात आणि त्यांचे पुढील प्रमाणे फायदे। सर्वात पहिला गणेश होम। कोणतेही कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोहो ऊर्जांचा त्यात समावेश असतो। नेहमीच ह्या ऊर्जा बाह्य नसतात, त्या आपले शरीर किंवा मन या सुद्धा असू शकतात। म्हणूनच सर्व विघ्नांना दूर करणाऱ्या विघ्नहर्ता गणपतीला प्रार्थना केली जाते। परंपरेनुसार कोणत्याही यज्ञाची सुरुवात करण्याआधी गणेश होम आणि पूजा केली जाते। दुसरा सुब्रमण्य होम। भगवान सुब्रमण्य हे विजयाचे देव आहेत। कोणत्याही प्रयासामध्ये यश मिळवण्यासाठी ज्ञानशक्ती आवश्यक असते, म्हणूनच ब्रह्मण्य मंत्राचे पठण करून भगवान सुब्रमण्य यांना आवाहन केले जाते। 3 नवग्रह होम। नवग्रह किंवा 9 ग्रह हे महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या ग्रहगतीचा प्रभाव संपूर्ण पृथ्वीवर तर पडतोच, शिवाय त्यावर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांची ग्रहगती प्रभावित करते। म्हणूनच या 9 ग्रहांचा त्यांना विविध आहुत्या अर्पण करून सन्मान केला जातो। असे करताना प्रत्येक ग्रहासाठी त्याचा विशिष्ट मंत्र पठण केले जातात। विशिष्ट ग्रहांचा आपल्या शरीराच्या विशिष्ट भागावर परिणाम होत असतो, तसेच अशा प्रभाव धान्य आणि रत्नांवरही पडतो। पृथ्वीवर घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ग्रहांचा प्रभाव असतो। त्यांच्या नकारात्मक परिणामांना कमी करण्यासाठी किंवा असा प्रभाव पडू नये यासाठी आणि आपल्यावर पडणाऱ्या त्यांच्या सकारात्मक प्रभावाला आणखी प्रबळ करण्यासाठी आपण या 9 ग्रहांची प्रार्थना करतो। नवग्रह शांती होम हे सर्वात फेमस आणि सगळीकडे केला जाणारा होम हवन आहे। जमलंच तर आपापल्या ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार तुम्ही हा होम हवन घरात करायला काही अडचण नाहीये। रुद्र होम। रुद्र होम आपल्याला शांती प्रदान करतो आणि आपल्या जीवनातील सर्व दुःखे नष्ट करतो। या होमामध्ये नमक आणि चमक मंत्राचा समावेश असलेल्या रुद्र मंत्राचे पठण केले जाते। रुद्र मंत्राचा सन्मान केल्यामुळे आपापल्या गहन ध्यानामध्ये जाण्यास मदत होते आणि हे मंत्र सत्व, रजस आणि तमस या गुणांमध्ये संतुलन निर्माण करतात। रुद्र मंत्र या 3 गुणांचा प्रभाव कमी करतात आणि त्यामुळे आपण शून्यत्वाच्या स्थितीत जातो, जी आपल्याला गहन ध्यानात जाण्यास मदत होते। रुद्र होम करताना 11 पुरोहित 11 वेळा रुद्र मंत्राचे पठण करतात, यालाच एकादश रुद्र होम असेही म्हणतात। 5 सुदर्शन होम। सुदर्शन होम हे आपल्याला नकारात्मक शक्ती आणि प्रभावापासून रक्षण करतो आणि आपल्याला परमानंदाकडे घेऊन जातो। या होमामध्ये सुदर्शन मंत्र आणि विष्णू सहस्रनाम यांचे पठण केले जाते। सुदर्शन होमामध्ये लक्ष्मी मंत्र आणि श्रीसूक्त यांचे सुद्धा पठण केले जाते। 6 नवचंडी होम। हा प्रत्येक जण आपली नवीन वास्तूची वास्तुशांती करताना आपल्या साध्या होम हवनामध्ये नवचंडी होम करून घेतो, तर याचा अधिक चांगला प्रभाव बघायला मिळतो। आपल्याला कोणाला जर तुम्हाला नवीन घराची वास्तुशांती करायची असेल तर नवरात्र ही अति उत्तम शुभ योग आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या घराची वास्तुशांती करू शकतो आणि यातला कोणताही होम हवन ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार करू शकतो। चंडी होमामध्ये देवीला आवाहन केले जाते आणि त्यानंतर नवाक्षरी मंत्र जप केला जातो। हा होम झाल्यानंतर देवी पूजा केली जाते। महाचंडी होम हा 9 वेळा करतात, म्हणून त्याला नवचंडी होम म्हणतात। 100 वेळा जेव्हा हा केला जातो तेव्हा त्याला शतचंडी होम म्हणतात। जेव्हा 1000 वेळा केला जातो तेव्हा त्याला सहस्रचंडी होम म्हणतात आणि जेव्हा 10,000 वेळास केला जातो तेव्हा त्याला आयुतचंडी होम म्हणतात। या प्रत्येक यज्ञाच्या विधी वेगवेगळे आहेत आणि सर्वसामान्यपणे नवचंडी होम केला जातो। सर्वात शेवटचा 7 नंबरचा ऋषी होम। हा होम नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी केला जातो। ऋषी हे दृष्टारार आहेत, म्हणजेच ते ज्यांनी गहन समाधीमध्ये राहून अवकाशातून वेदांचे मंत्र प्राप्त केले। मानव जातीच्या उन्नतीसाठी हे पवित्र ज्ञान ज्यांनी दिले त्या ऋषींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ऋषी होम करतो। सप्तऋषी आणि इतर सर्व ऋषीकरिता प्रार्थना केली जाते। रामकृष्ण हरी।